झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कोण आहेत कोण हे स्वामी? नाही, त्यांचं बोलणं ऐकून पूर्वीने विवाहाला नकार दिला। अहो म्हणजे फार पूर्वीपासून आळंदीचे स्वामी महाराज आमच्याकडे येतात। स्वामी भार्गवदास असं त्यांचं नाव आहे। नाही ते ठीक आहे, पण सोयरीक जुळली असताना देखील हे विचार तिच्या डोक्यात येतातच कसे? हे बघा संपतराव, सिद्धू आणि पूर्वी यांच्या लग्नात जर काही अडथळे येत असतील तर तसं स्पष्टपणे सांगा। तो कशाला, मी सांगते तुम्हाला। त्याचं काय आहे, अडथळे वगैरे काहीही नाहीये। स्वामीजींनी पूर्वीविषयी असं सांगितलं की ती या घरची होणारी सून नाहीये। झालं, बिचारी लगेच नाराज झाली। आता तुम्हीच सांगा, ते काही सांगितलं म्हणून तसंच काही होईल का? स्वामीजी आमचे हितचिंतक आहेत, त्यांचे आशीर्वाद कायम आमच्यावरती असतात। आणि त्यातूनही मी संपतला आणि रेणुकाला सांगितलेलं आहे की काही शांती वगैरे करायची असेल तर ती पटकन करून घ्या, म्हणजे सिद्धू आणि पूर्वी लग्न करायला मोकळे झाले। बरोबर ना? हो ना। आणि खरं सांगू का, आम्हाला सगळ्यांना पूर्वी अगदी मनापासून पसंत आहे। गुणाजीराव, हा संपतराव गाडे पाटलांचा शब्द आहे, तुम्ही निश्चिंत राहा। असंच तुमचं म्हणणं असेल तर काही हरकत नाही। काय आता साखरपुडा झालाय, त्यामुळे आत्ता लग्न मोडणं हे चांगलं वाटणार नाही। दोन्ही कुटुंबांना गावात मान आहे, त्यामुळे एकदम टोकाचं पाऊल उचलून चालणार नाही। नाही नाही, तसं काय होण्याची गरज भासणारच नाहीये। एक काम करूया आपण, चांगला एखादा मुहूर्त बघून तारीख ठरवूया आणि पटकन सिद्धूचं आणि पूर्वीचं लग्न करूया। काय बाबा संपत? आता तरी तुझ्या मनातल्या सगळ्या शंका मिटल्या ना? हे बघ, तू हो म्हण, मग आम्ही लगेच तयारीला लागू। आमचा सिद्धू आहे ना, लग्नाला एका पायावर तयार आहे। आई, ही कुठली शांती आहे ना, आपण उरकून घेऊया, म्हणजे आपण तयारीला लागू। अरे तू पण काय संपत, अरे ही शांती वगैरे होत राहती, आपण लग्नाची थेट तयारी सुरू करूया। काय सिद्धू? अरे काय काय म्हणून विचारतोयस? लक्ष कुठं आहे तुझं? लग्नाच्या तयारीला लागायचं ना। काय आजी, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी। आज जाऊया ना? अरे पण जा जा, काय बोलतोय बघ जा। आजी बोलायला काय हरकत आहे? बघ बघ, चालेल ना थोडं? पण हा बोल बोल। आलं हे पोरगं म्हणजे ना। अरे पण मला बोलायचं अरे आहे, पण बस तू अरे बस। पण काय मी काय बस, पटकन बोल, बाहेर पाहुणे खोळंबले, कळत नाही का तुला? अरे काय सांग ना। मला लग्न नाही करायचं। हे सांगण्यासाठी मला इथं बोलवलंस तू? हो। काय हो? तुला लग्न करायचं की नाही हा प्रश्नच येत नाही। हे लग्न होणारच आहे। अगं आजी, असं कसं बोलू शकतेस तू? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। हो, तुझ्या आयुष्याचा प्रश्न हे मला चांगलं माहिती आहे। म्हणूनच पूर्वीसारखी चांगली मुलगी मिळणार नाही। तुझं लग्न तिच्याशीच होणार। अगं आजी, पण माझं नाहीये प्रेम तिच्यावर। पण लग्न करण्यासाठी प्रेम असलंच पाहिजे असं कुणी सांगितलंय तुला? प्रेम असेल तर खुशीनं, नसेल तर जबरदस्तीनं। पण तुझं पूर्वीशी लग्न होणार म्हणजे होणार। हे बघ सिद्धू, तुझ्या बापाचं लग्न माझ्या सासूनं ठरवलं, अधिराजचं लग्न मी ठरवलं, आणि आता तुझंही लग्न मीच ठरवणार आहे। तेव्हा आता या विषयावरती वाद नको। तुझ्या बोलण्याला काय अर्थ आहे आजी? तुला अर्थ लागत नसेल तर विचार करू नकोस ना। अर्थ लावणारी मी आहे। फक्त मला एवढंच सांग, पूर्वी तुला दिसायला बरी वाटत नाही का? तुला हवी हवीशी वाटत नाही का?
काही व्यंग दिसलं का आजी. नाही ना. मग झालं तर तुझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. अरे रोज तोंड बघून बरं वाटलं पाहिजे. बाकी सगळं आम्ही शिकू. अगं आजी तरी पण बस बस सिद्धू बस. आता या विषयावर एक शब्दही बोलायचं नाहीस तू. आणि एक लक्षात ठेव, तू काहीही बोलला नाहीस आणि मी काहीही ऐकलं नाही. समजलं? काय बोलत असेल सिद्धू आज जाऊन? ही बघा आई आली. काय म्हणाला गे सिद्धू? हे बघा, सिद्धूचं जे काही म्हणणं असेल ना ते तुम्ही स्पष्ट सांगा. उगाच सारवासारव करायला जाऊ नका. सारवा करण्याचा प्रश्नच येत नाही. सिद्धू काय बोला ऐकून तरी घ्या आधी. तो स्पष्ट बोला, याच महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढा. लग्नाची खूपच घाई झालेली दिसते याला. एकदम 100 नंबरी बोललाच बघ तू. आजच्याच गुरुजींकडे जातो आणि मुहूर्त काढून मोकळा होतो. हो ना. नीलांबरी अगं, खूप कमी दिवस राहिलेत ना हातात. आपल्याला तयारी करायला पाहिजे आता. हो ना. हो, आता आमच्या यांनाही जाऊन सांगतो, लागा तयारीला. काय ना आपल्या घरचे अगदी अरेंज मॅरेज सारखं आपल्याला बाहेर बोलायला वगैरे पाठवलंय, जसं की आपण ओळखतच नाही एकमेकांना. सिद्धू, सिद्धू, सिद्धू. हा सॉरी, बोल ना, काय बोलत होतीस? काय लक्ष कुठे आहे तुझं? नाही ते सोड ना, तू काय म्हणत होती सांग ना. आय नो सिद्धू, तुझ्या डोक्यामध्ये आता खूप सारे विचार चालू आहेत. त्यात तुला लग्नही करायचं नाहीये. मला माहितीये तुला खूप सारे टेन्शन्स आहेत, पण तू सांग ना मला काय झालंय. तू उलट मलाच विचारतेस काय झालं. पूर्वी आपल्या साखरपुड्यानंतर काय ठरलं होतं की आपल्याला हे लग्न नको आहे ना. तू अचानक पलटीच खाल्ली आहे सगळं. त्या उत्सवात पूजेला जाऊन काय बसलीस, त्या मानाच्या साडीसाठी भांडतेस वगैरे. काय काय चाललंय अगं? अरे तसं नाही रे. मी तुला आधीच बोलले होते ना की मी घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत म्हणून. अगं विरोधात नको जाऊस, पण सपोर्ट करणं तरी बंद कर ॲटलीस्ट. म्हणून तू अपसेट आहेस का? नाही तसं नाही अगदी, पण मग काय झालं सांग ना मला सिद्धू. हे बघ, तू सांगितलं नाहीस ना तर प्रॉब्लेम्स अजून वाढतील. सोड ना, जाऊ दे ना. काय आहे तर जाऊ दे. बरं ठीक आहे, तू लग्न नाही करायचंय ना, तू लग्न मोड हवं तर. पण तुझ्या मनात काय आहे ते प्लीज मला सांग ना. एक मैत्रीण म्हणून तू मला सांगूच शकतो. तू नाही बोलास तर कसं कर. अगं नाही सांगू शकत का मी? तुला सांगू नाही शकत आणि असं एकट्याने लग्नही नाही मोडू शकणार आहे. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज